आता साजरा केला जातो। या देशाचा खास करून आज कोकणा तालुक्यात भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या आनंदात सहभागी झालेलो आहोत। भारतीय जनता पार्टीचा जय हो। 2026-27च्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज आपण पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडिचेरी या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये जनतेवर अत्याचार, अन्याय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं लोकांचं जीवन जगणं कठीण झालेलं होतं। आपले भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात, शहा साहेबांच्या नेतृत्वात आणि नितीन गडकरींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने तिथं 205 उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि हे यश म्हणजे तिथल्या जनतेचा आक्रोश, तिथल्या जनतेचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला दिला आणि पूर्ण भारतभर हे जनतेला मान्य असलेलं सरकार तिथं आलं आणि भारतभर हा जल्लोष आज भारतीय जनता पार्टी असो सगळेच जे भारतातले नागरिक आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे। ही हुकुमशाही, दंडुकशाहीच्या विरोधात हा विषय आहे। तरी मी आपल्या भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा चोपडा तालुका आज आपले मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असो, आपल्या नेते गिरीश महाजन लक्षातही असो त्यांचे प्रचार दौरे तिथं झाले आणि मी आता आपल्या भारतीय जनता पार्टी चोपडा जिल्हा मी सगळ्या आपल्या भारतीय जनता